ओके, लावण्य एंटरप्राइजेस अँड ऋतू 11 वर्सेस समर्थ 11. दोन्ही यांनी तयारीत राहायचं आहे. आयोजक टॉस साठी सुद्धा तुम्हाला बोलवत आहेत. दोन्ही कॅप्टन्सनी प्लीज कम अप टू टॉस. वळतोय सामन्याकडे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावर धावा झाल्यात 12. समोर मातब्बर मोहन पारधी, ज्याचं क्रिकेट पाहण्यासाठी सर्व नवोदित खेळाडू तयार असतात. जे काही फॅन आहेत त्याचे ते फॅन इथे. हा खेळाडूंनी स्वतःला एवढं घडवलंय वाघ सर की आदिवासी टेनिस क्रिकेटच नाही हवे तर ओपन टेनिस क्रिकेट सुद्धा गाजवलं. नेरळ प्रीमियर लीग मध्ये बाईक पटकावली. कर्जत प्रीमियर लीग ओपन लीग मध्ये हा खेळाडू सातत्याने आयकॉन खेळाडू असतो. खूप मोठं नाव कमावलं या खेळाडूंनी. क्या बात आहे. ही खासियत आहे त्याची, म्हणजे तंत्रशुद्ध, नुसती फटकेबाजी नाही. तुम्ही स्वतः त्याचं निरीक्षण केलं असेल. नुसती फटकेबाजी नाही तर खेळपट्टीवर चिटकून राहणं, शेवटपर्यंत गेम बनवणं, याच्यासाठी त्याची खासियत खूप मोठी आहे. निश्चितच सर, बऱ्याचशा वेळा मी मोहन पारधीला पाहिलंय की एका बाजूने विकेट रनआउट टाकेल पण तो स्वतः राहील. इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि चेंडूला पाठवून दिला. हँडसम षटकार. म्हणजे जॉन्टीचं सुद्धा, हा तेच मी सांगत होतं. मोहन लहान असताना माझ्यासोबत खेळला. त्यानंतर जॉन्टीची सुरुवात सुद्धा माझ्यापासूनच झाली. पराडे संघात एक गाव 11 नसताना आम्ही जे एकत्र खेळायचो तिथून ही मुलं घडलीत. पुन्हा एकदा डोळ्याचं पार न फेडणारा, पॉइंटच्या डोक्यावर मारलेला फटका. क्या बात आहे मोहन. मास्टर 2 चौकार 1 षटकार आलाय. काय फटका आपण पाहतोय. चेंडू थोडासा पुढे टाकल्यानंतर फेकून दिला जातोय षटकारासाठी. त्यानंतर चेंडू थोडासा शॉर्ट पिच आल्यानंतर चेंडूला गाईड केलं जातंय ऑफ साईडला. दोन्ही म्हणजे प्रत्येक 360 मध्ये खेळणारा प्लेअर आपण पाहतोय. या वेळेला फेकून दिला जातोय. पुन्हा एकदा काय आहे, षटकार, चौकार, षटकार, चौकार, षटकार. वारंवार कवायत करावी लागते ती पंचांना. पंच सुद्धा खुश आहेत ही फलंदाजी पाहून. इथे मात्र विनायक गोरेला फलंदाजाला बाद करावं लागेल तर संधी मिळेल, अन्यथा सामना 4 षटकात संपू शकतो बाक्सर. निश्चितच मी अगोदरच सांगितलेलं मोहनला लवकरात लवकर बाद करावं लागेल, कारण मोहनकडे किती धावा असल्याना तरी त्या चेस करण्याची क्षमता आहे. इथे मात्र फलंदाज या ठिकाणी थोडासा सिंगल, या सिंगल संघाची धावसंख्या धावफलकावर 33 धावा. यस, शेवटचा चेंडू शिल्लक आणि समोर जॉन्टी, आदिवासी टेनिस क्रिकेट मधील क्रिस गेल म्हणून आपण त्याला संबोधलं जातं. या वेळेला पुन्हा एकदा फटका पा, किती लांब लचक. तुम्ही तेच म्हटलं की किती लांब षटकार ठेवला तरी त्याच्या बॅट मधून तिथे षटकार येणारच आहे. एवढा ताकदवान फलंदाज. या षटकात तब्बल आलेत 3 षटकार 2 चौकार 1 एकेरी धाव. अशा पद्धतीत या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 39च्या घरामध्ये. सर विचार केला तर या षटकामध्ये 27 धावा आल्या. महागडं षटक ठरलं ते विनायक गोरेचं. आता मला वाटतं वाघ सर कुठेतरी तिसरं षटक सुद्धा जितून हाताळणं खूप गरजेचं होईल, किंवा दिनेश सुद्धा एक जबरदस्त जो फसवू शकतो, तुम्हाला फसवावं लागेल. या फलंदाजांना तुम्हाला चेंडू 39 धावा विनायक धावफलकावर, येणारे 18 चेंडू अद्यापही 35 धावांची गरज आहे. म्हणजे बघा धावा 5 षटकात 73 झाल्यात.
13 चेंडू 50 धावांची बहारदार खेळी आपण पाहिली. कॅप्टन्स नॉक, त्यानंतर पुन्हा एकदा दुसरं कॅप्टन्स नॉक आपण पाहतोय. मोहन पारधी यांच्याकडून अवघं मला वाटतं 5 चेंडू तो खेळला आणि 25 धाबा 21 धाबा त्याच्या खात्यामध्ये आल्यात. दुसरं षटक सुद्धा जितू शेंडे हाताळतोय. मॅन फ्रॉम दारोळा, द वंडर बॉय. कामगिरी करावी लागेल तुम्हाला. चेंडू डॉट काढून फायदा नाही, इथे तुम्हाला विकेट घ्यावी लागेल मोहन पारधीची. या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण दिनेश या ठिकाणी करताना आपण पाहतोय. या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर. म्हणजे आदिवासी टेनिस क्रिकेट असो किंवा ओपन क्रिकेट असो, हे जे रसायन आहे ते अजब आहे. एवढं कॅल्क्युलेशन फिट असताना डोक्यामध्ये त्याच्या, की कोणत्या गोलंदाजाला मला टार्गेट करायचं आहे, कोणत्या गोलंदाजाला कोणत्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे. म्हणजे माइंड गेम एवढा जबरदस्त आहे त्याच्याकडे, त्यामुळे तो इथपर्यंत पोहोचलाय. आणि मेहनत आहे, मेहनतीला पर्याय नाही. कोणताही संघ कोणताही खेळाडू आपोआप घडत नाही, तर तुम्हाला ते मैदानात तिथे घाम गाळावा लागतो. पुन्हा एकदा फेकून दिलंय. चौकार चौकार चौकार, केवळ चौकार षटकार मध्ये डील केलं जात आहे. निश्चितच पारितोषिक लावलंय. जर 3 चौकार किंवा 3 षटकार मारले तर रोहिदास मेंगाळ यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. जितेंद्र शेंडेवर सुद्धा अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. जॉन्टी रिव्हर्स अटॅक केलं. रिव्हर्स दुधारी तलवार म्हटली जाते. लगी तो आबाद, नाही तो बर्बाद. इथे मात्र आबाद झालाय फलंदाज. अजून एक मोठा फटका, चौकार. ते आता मात्र अक्षरशः गोलंदाजी सोबत खेळतायत, खिलवाड चाललाय. परंतु काय, कारण गोलंदाजीचा दर्जा सुद्धा आहे तो एवढा महान आहे ना, परंतु अक्षरशः त्यांना सुद्धा. आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा चौकार, चौकारांची हॅट्रिक. फलंदाज जॉन्टी उर्फ प्रवीण याच्या माध्यमातून. आणि इथे आपण पाहतोय तिसरं षटक प्रगती पथावर असताना या षटकात 4 चौकार आले, ते एकेरी धाव आले. धावफलक जाऊन तुडुंब असा उंच भरारी घेतले, 56 पर्यंत गेलाय. आणि इथे मात्र शेवटचा चेंडू येतोय निर्धाव. येणारे 12 चेंडू, अद्यापही 18 धावांची गरज.
प्रापंचिक कौटुंबिक अडचणींकडे सुद्धा डोळेझाक करू नये अशी मी या व्यासपीठाच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्टेट ऑन द ग्राउंड स्टेप हिटिंग फलंदाजी आपण पाहतोय. यावेळेला थांबण्याचं नावच घेतलं जात नाही. फलंदाज मोहन पारधी याच्याकडून पाहिलं ना आपण तर मला का म्हणजे विंदने प्रवीण वाघमारे विंदने उरण तालुक्यामध्ये विंदने मोहन पारधीसाठी रोहिदास मेंगाळ यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. मित्रांनो कॅश प्राइज आम्ही तेव्हाच पुकारतो जेव्हा आमच्याकडे कॅश प्राइज दिलं जातं, कारण जर दिलं नाही तर त्याला जबाबदार कोण? कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी समालोचन करतो, त्यामुळे राग मानून घेऊ नका. परंतु यस सामन्याला कलाटणी मिळणार का? हास्य थोडस आलंय वाघसरांच्या निश्चितच चेहऱ्यावर. मी सर आउटकडे नाही, जो मोहन सांगतोय ना, मोहन कारण एक याचा खेळाडू